नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, एल एन टी फायनान्स लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर थ्रीचा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच बिझनेस अपडेट बघणार आहोत. तसेच मित्रांनो, एल एन टी फायनान्स लिमिटेड या कंपनीने आपल्या गेलेल्या कॅलेंडर इयर 2025 मध्ये गोल्ड लोन बिझनेसमध्ये देखील एंट्री केली होती आणि त्याचा डेटा देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी बघूया एल एन टी फायनान्स लिमिटेडची फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर थ्रीचा बिझनेस अपडेट कोणत्या टाईमला आला आहे. तर याचा बिझनेस अपडेट 5 जानेवारी 2026 म्हणजे आज मार्केट बंद झाल्यानंतर जवळपास 3:45 वाजता आला आहे. तर चला बघूया कंपनीची क्वार्टर थ्रीचा बिझनेस अपडेट. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण बघूया एल एन टी फायनान्स लिमिटेडचा रिटेल डिस्बर्समेंट. आणि मित्रांनो, हा आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर थ्रीचा बिझनेस अपडेट, जो प्रेव्हिजनल म्हणजे इस्टिमेट आहे आणि हा एका वर्षाआधीचा ॲक्च्युअल आहे. तर एल एन टी फायनान्स लिमिटेडचा रुरल बिझनेस फायनान्स फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर थ्रीच्या डेटानुसार आला आहे 6,740 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर थ्री नुसार होता 4,599 कोटी रुपये. तसेच एल एन टी फायनान्स लिमिटेडचा फार्मर फायनान्स फायनान्शियल इयर 26च्या क्वार्टर थ्री नुसार आला आहे 2,780 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 2,495 कोटी रुपये. तसेच एल एन टी फायनान्स लिमिटेडचा अर्बन फायनान्स फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर थ्री नुसार आला आहे 9,670 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 6,531 कोटी रुपये. तसेच एल एन टी फायनान्स लिमिटेडचा एस एम ई फायनान्स फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर थ्री नुसार आला आहे 1,550 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 1,249 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा आहे तो न्यू बिझनेस गोल्ड फायनान्स, ज्याला गोल्ड लोन देखील म्हणतात. या बिझनेसमध्ये रिसेंटली एल एन टी फायनान्स लिमिटेडने एंट्री केली आहे. म्हणून इथे फक्त फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर थ्रीचा डेटा आहे 1,400 कोटी रुपये. एका वर्षाआधी एल एन टी फायनान्स लिमिटेड गोल्ड लोन बिझनेसमध्ये काम करत नव्हती, म्हणून इथे 0 आहे. आणि जर आपण याचा ॲक्वायर्ड पोर्टफोलिओ बघितला तर तो आहे 550 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 336 कोटी रुपये. आणि रिटेल फायनान्स आहे टोटल एल एन टी फायनान्स लिमिटेडचा 22,690 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 15,210 कोटी रुपये. म्हणजे इथे आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 49%ची जबरदस्त ग्रोथ दिसत आहे. आणि जर आपण एल एन टी फायनान्स लिमिटेडचा रिटेल बुक बघितला तर तो एका वर्षाआधी म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर थ्री नुसार होता ॲक्च्युअल 92,224 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 21%ने वाढून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर थ्री नुसार आहे प्रोव्हिजनल म्हणजे इस्टिमेट 1,11,900 कोटी रुपयांचा. आणि जर आपण याचा रिटेलायझेशन बघितला, जो पर्सेंटमध्ये असतो, तो एका वर्षाआधी म्हणजे फायनान्शियल इयर 25च्या क्वार्टर थ्रीमध्ये होता 97% आणि त्याचा इस्टिमेट म्हणजे आता प्रोव्हिजनल आहे 98%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत बघितले की एल एन टी फायनान्स लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर थ्रीचा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तसेच कंपनीने कॅलेंडर इयर 2025 मध्ये न्यू बिझनेस म्हणजे गोल्ड लोन बिझनेसमध्ये एंट्री केली होती. त्याचा डेटा देखील आपण बघितला आहे. तर चला आता आपण एल एन टी फायनान्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक
इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण L&T फायनान्स लिमिटेडचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.10%, FISची होल्डिंग आहे 6.40%, DISची होल्डिंग आहे 14.33% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.15%. आणि जर आपण L&T फायनान्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 4,336 कोटी रुपये आणि कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून आला आहे 735 कोटी रुपये. तसेच जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा डेटा बघितला तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 12,775 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 24 मध्ये कन्सॉलिडेटेड सेल्स होती 14,252 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता जवळपास 16,000 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 1,536 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 2,317 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 2,643 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण L&T फायनान्स लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. इथे आपण बघू शकतो आणि करंटली आहे 23,069 कोटी रुपये. कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग लगातार कमी होत आहे. इथे आपण बघू शकतो आणि करंटली आहे 0 कोटी रुपये. तसेच जर आपण L&T फायनान्स लिमिटेडची शॉर्ट टर्म बोरोइंग बघितली तर ती लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 92,246 कोटी रुपये. तसेच कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विवलेंट्स इन्क्रीज झाला आहे 4,676 कोटी रुपयांनी 10,832 कोटी रुपये आणि कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 2,415 कोटी रुपये आणि इथे कॉन्टिंजंट लायबिलिटीज वाढली आहे आणि कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज वाढणे हा एक नेगेटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार L&T फायनान्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.10% आणि L&T फायनान्स लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% असतो हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण L&T फायनान्स लिमिटेड या कंपनीची फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 चा बिझनेस अपडेट बघितला. तसेच कंपनीने रिसेंटली कॅलेंडर इयर 2025 मध्ये गोल्ड लोन बिझनेसमध्ये एंट्री देखील केली होती आणि त्या गोल्ड लोन बिझनेसचा डेटा देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला आहे. तसेच L&T फायनान्स लिमिटेड या कंपनीची आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.